2022 मध्ये महात्मा गांधी उर्दू महाविद्यालयात आपण पाहतोय की मतदान केंद्र जे आहे सकाळपासून बंद होतं, मात्र आता काही वेळापूर्वी हे मतदान केंद्र जे आहे सुरू झालेलं आहे। 7:30 वाजल्यापासून मशीन ज्या आहेत त्या बंद होत्या, त्यामुळे इथल्या उमेदवारांची त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती म्हणजे वेळ जी आहे ती वाढवून मिळावी। मात्र इथं काही आक्षेप जे आहेत ते सर्व उमेदवारांनी घेतलेले आहेत। नक्की आक्षेप काय आहे? मशीन किती वाजल्यापासून बंद होते? पहिला आक्षेप असा आहे की सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं नाही। मतदान आता जस्ट पहिलं तुम्ही आल्यानंतर इथं 9 वाजता सुरू झालं, तेही आम्ही आरडाओरडा केल्यानंतर, आणि इथं सकाळी 7 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक लाईनीत लागलेले। मग आता सकाळी 7 ते 9 हा जो 2 तासाचा वेळ वाया गेलेला आहे, हा या लोकांनी आम्हाला वाढवून दिला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांनी जे मतदानाची जे मशीन्स ठेवलेले आहेत, प्रत्येक खोलीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मशीनी ठेवलेल्या आहेत। काही ठिकाणी म्हणजे अशी उलटी सुरुवात केली, ब कड अशा मशीनी ठेवलेल्या नाहीत। आणि 7 पासून एक मतदान झालेलं आहे। आता पहिलं मतदान झालेलं आहे 9 वाजता। पहिला मतदान मी टाकलंय 9 वाजता टाकलंय पहिला मतदान। म्हणजे 7:30 पासून 7 वाजेपासून इथं होतं लाईनीत। सर्वात महत्वाचं एक मिनिट सर्वात महत्वाचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं पोलिंग एजंटला सकाळी 6:30 वाजल्यापासून 6:30 पर्यंत डेमॉन्स्ट्रेशन दिलं जाईल पोलिंग एजंट जे आतमध्ये असतील त्यांना, आणि ते पोलिंग एजंटचं जर डेमो बरोबर आला असेल तरच फक्त पुढचं 7 वाजल्यापासून चालू करणार होते। यांचं मशीनच नव्हतं याच्यामध्ये केंद्रामध्ये, डेमो पण नाही। मी 7 वाजता डॉट इथे शार्प टच होते, तर मी इथे थांबले होते, त्यांचं काम चालू होतं। 7:11 माझ्या समोर त्यांनी मशीन काढून प्लग इन करत होते आणि डेमो चालू करत होते। डेमो करतानाच त्यांची मशीन बंद होती। मग मी 7:15 त्यांना विचारलं, सर किती वेळ लागणार आहे? तर म्हणे आता किती वाजले? मी म्हटलं 7:11 झाले। तर टायमिंग काय म्हणे? मी म्हटलं 7:30चा। मी 7:30 पर्यंत म्हटलं बाहेर थांबते, तर त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा। म्हणे हो ठीक आहे, पण आता मशीन चालू व्हायला 1 तास लागणार, त्यांचेच अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे। म्हणजे